हो, आता जळगावचा रिंग रोड बदलतोय. जळगावचं नवं हाय स्ट्रीट शॉपिंग डेस्टिनेशन. पण या हाय स्ट्रीट रिंग रोडला कुठल्याही अपार्टमेंटला पार्किंगची व्यवस्था दिसून आलेली नाही. पार्किंग फक्त महापालिकेच्या कागदावर दाखवली गेली आहे. जनतेच्या पैशाने व्यावसायिक तर लखपती होतीलच, पण जनतेला त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवायचं. या इंटरनेटच्या फास्ट युगात प्रत्येकाला गतिमान जीवन जगायचंय. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र वाहन खरेदी करतोय. अशामुळे भविष्यकाळात वाहनांचा गर्दीचा महापूर येऊन रस्त्यावर पाय ठेवायला सुद्धा जागा उरणार नाही, असं विदारक चित्र जळगाव शहरात दिसतंय. दरवर्षी वाहनांची संख्या वाढत चालली आहे. शहरात व्यापारी संकुले, दवाखाने, अपार्टमेंट यांनी पार्किंग काढलेलं असतं. आता त्याचा वापर व्यवसाय करण्यासाठी होत असतो. अशामुळे नागरिकांना वाहन पार्किंग रस्त्यावरच करणं भाग पडतंय. अपार्टमेंट आणि बिल्डिंगला महापालिका कंप्लीशन सर्टिफिकेट देताना वाहन पार्किंगची जागा बघते की नाही हा संशोधनाचा भाग आहे. जर मनपा प्रशासनाने अपार्टमेंट, व्यापारी संकुले, पार्किंगची जागा स्वतः चेक केली तर 80% पार्किंग नसेल हे स्पष्ट होईल. जळगावचे आमदार या रस्त्यावर नेहमी वापरत असतात आणि अशाच मोठमोठ्या शोरूमच्या उद्घाटन आमदार आणि खासदार आणि मंत्री यांच्या हस्ते होत असतं. पण त्या ठिकाणी जाण्या अगोदर शोरूमला पार्किंगची व्यवस्था आहे की नाही, आपण त्या ठिकाणी जाणार तर आपली गाडी कुठे पार्क होणार अशी प्राथमिक चौकशी हे आमदार, खासदार आणि मंत्री करतील का? ज्याप्रमाणे सोन्याचे भाव आभाळाला भिडतात त्याचप्रमाणे आपल्या मोठ्या शोरूमला पार्किंगची सुविधा न करून त्यांचं सुद्धा अतिक्रमण आभाळाला टेकल्याचं चित्र दिसून येतंय. आमदार खासदारांनी नव्या शोरूमचे उद्घाटन करायचे आणि आपणच रस्त्यावर वाहने पार्क करायची, पण शोरूमला पार्किंग आहे की नाही असे विचारायचे सुद्धा नाही. मग असं असेल तर कसा रिंग रोड बदलतोय याचं उत्तर कोणाकडे आहे का? मागील काही महिन्यांमध्ये रिंग रोडच्या अपार्टमेंटची बांधकामं चालू असताना सर्वे केला होता. त्याचे हे काही क्षणचित्र आहे.